दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात काल सकाळी एक संशयास्पद वस्तू आढळतात परिसरात एकच खळबळ उडाली। एका खोक्यात संशयास्पद वस्तू असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ सतर्क झालं। क्षणातच बॉम्ब शोधक आणि नाशिक पथक घटनास्थळी दाखल, तर परिसराची सुरक्षा वाढवून तपासणी सुरू करण्यात आली। मात्र पथकाच्या सखोल तपासानंतर घाबरण्यासारखं काही नसल्याचं स्पष्ट झालं। या घटनेनंतर नागरिकांमध्ये पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम देत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिलेल्या बाईटमध्ये संपूर्ण घटनेचा क्रम त्यांनी स्पष्ट केलाय आणि नागरिकांना शांतता व संयम बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे, ते बॉक्समध्ये आहे। तर आम्ही तात्काळ 3 मिनिटात तिथं पोहोचलो, आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो। आम्ही खात्री केली, एक थर्माकोलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं। आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली। असता तपासणी अंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता, फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडेसाठी वापरतात, तर तो सगळं ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये। सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर तो आता तुमची पुढची कारवाई करत आहोत। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अजिबात घाबरू नये, काही नाही। तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडेसाठी वापरला जाणारं साहित्य होतं, ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठलीही काळजी नसेल। नाशिक इंदिरानगर परिसरातील या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे। दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक।